नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मकर राशी. तुमच्या चंद्र राशीने राहूच्या 3ऱ्या भावात विराजमान असण्याच्या कारणाने या पूर्ण सप्ताहात तुम्ही आपल्या पेशावर जीवनात महान उपलब्धी मिळवण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त तुमच्या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची उपस्थिती हे दर्शवते की तुम्ही आपल्या कार्यस्थळी मेहनत पहिल्यापेक्षा अधिक उत्पादक आणि कुशल होऊन वरती याल आणि तुमची ही चतुराई तुम्हाला कठीण परिस्थितीने सहज निघण्यात मदत करू शकेल. सोबतच वरिष्ठ प्रबंधनाद्वारे तुम्हाला प्रशंसाही मिळेल. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह बराच यशदायी सिद्ध होण्याची शक्यता दिसत आहे. सोबतच तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आणि आपले मनोबलही या सप्ताहात बरेच वाढताना दिसेल. अशात स्वतःला तणावापासून दूर ठेवून फक्त आपल्या मनातील नकारात्मक विचारांना हानी देऊ नका. या सप्ताहात तुम्हाला सल्ला दिला जातो की आपल्या आरोग्याला घेऊन अधिक चिंता करू नका अथवा असे करण्याने तुमचे आजार अधिक वाढू शकतात. म्हणून स्वतःला दुसऱ्या कामात व्यस्त करून योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या चंद्र राशीने शनी तुमच्या 2ऱ्या भावात उपस्थित असण्याने जर तुम्ही विवाहित आहे तर तुम्हाला या पूर्ण सप्ताहात आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक तंगी होईल. म्हणून या गोष्टीला घेऊन एकटेच सामोरे जाण्याऐवजी तुम्हाला साथीसोबत या मुद्द्याला घेऊन काही चर्चा करू शकता. हा सप्ताह तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद, आराम आणि समृद्धी देईल. या कारणाने तुम्ही काही धार्मिक स्थळी किंवा कुणी नातेवाईकाकडे समस्त कुटुंब जाण्याचा प्लॅनही करू शकता. उपाय: तुम्ही नियमित 44 वेळा ओम मंदाय नमः मंत्राचा जप करा. कुंभ राशी. या आठवड्यात आपल्या मागील मेहनतीचे फळ मिळेल आणि आपल्याला आपल्या वरिष्ठाकडून प्रशंसा आणि पद उन्नतीही मिळेल. जसे प्रत्येक प्रगती मानवामध्ये अहंकार आणते तसेच काहीसे आपल्या बाबतीतही घडण्याची अपेक्षा आहे. म्हणून जर तुम्हाला चांगली पद उन्नती मिळाली तर आपण आपल्या स्वभावात अहंकार बाळगण्यास टाळा. ते विद्यार्थी जे काही प्रोफेशन कोर्समध्ये दाखला घेण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम राहील. कारण यावेळी तुमची आधीची मेहनत कामी येईल. यामुळे तुम्हाला आपल्या इच्छेनुसार कुठल्या चांगल्या स्थानावर दाखला मिळू शकेल. मागील सप्ताहात अपचन, गुडघेदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. तुमच्या चंद्र राशीपासून राहू 2ऱ्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या आठवड्यात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच नवीन आणि आकर्षक संधी मिळतील. परंतु आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याकडे येणारी प्रत्येक गुंतवणुकीचा बसून त्याचा सविस्तर विचार करा आणि आपण त्या योजनांचा सखोल अभ्यास केल्यावरच आपल्या पैशाची गुंतवणूक करा.
याद्वारे आपण स्वतः विविध प्रकारच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास सक्षम असाल. आपले कुटुंब किंवा मित्र सोबत कुठे पिकनिकला जाण्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे. हे फक्त तुमचे मन हलके करेल, तर यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आपल्या संबंधांना अधिक उत्तम करण्यातही यशस्वी होऊ शकाल. उपाय: तुम्ही नियमित 11 वेळा ओम वायुपुत्राय नमःचा जप करा. मीन राशी: जर तुम्ही कौटुंबिक व्यवसाय करता तर त्यात तुम्हाला या सप्ताहात मनासारखे परिणाम मिळू शकतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आत्ताच जर आपल्या कुटुंबासोबत मिळून काही व्यवसाय सुरू केला आहे तर तुम्ही एकाच वेळी गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे आणि हळूहळू करून योग्य विचार करूनच गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. कारण यामुळे तुम्हाला आपल्या घरातील लोकांसोबत आपले संबंध उत्तम करून आणि त्यांच्या मदतीने योग्य निर्णय घेण्यात यश मिळू शकेल. या सप्ताहात कार्यस्थळी तुमचा ॲटिट्यूड भारी असेल. यामुळे ऑफिसमध्ये तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनतील. कारण तुमच्या लहानातील लहान कामाची पोहोच तुम्हाला मोठे यश देईल, ज्याची चर्चा प्रत्येक जण करेल. अशात या उत्तम वेळेला जिंकून आनंदाचा अनुभव करा. या सप्ताहात आपल्या गुरूंच्या ज्ञानाचा लाभ घेऊन त्यांची मदत आणि सहयोग घेण्यापासून अजिबात घाबरणार नाही. कारण या काळात त्यांचे ज्ञान आणि अनुभवच तुम्हाला या विषयांना समजण्यात तुमची मदत करेल. यामुळे तुम्ही भविष्यातील प्रत्येक परीक्षेत उत्तम प्रदर्शन करू शकाल. या पूर्ण सप्ताहात आरोग्य संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. यामुळे तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहू शकता आणि शक्यता आहे की या सप्ताहात तुमचे आरोग्य पूर्णतः ठीक राहणार नाही. यामुळे कुटुंबातील सदस्य, खास करून तुमच्या साथीला समस्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या चंद्र राशीने राहू पहिल्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात व्यापाऱ्यांना कार्यक्षेत्राच्या बाबतीत दुसऱ्या राज्यात जावे लागू शकते. तिथे त्यांचे अपेक्षेपेक्षा अधिक धन खर्च होईल. उपाय: तुम्ही नियमित 11 वेळा ओम गणेशाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद.